Good afternoon to all of you. Today we are back with a special topic regarding immunology and clinical microbiology in the third semester of our second year students. Now, in yesterday's part, it was a very basic part that we have taken. That was in terms of basics of infection, that how infection occurs, infection कशा प्रकारे होतात त्याच्या बाबतीत आपण काल चर्चा केली होती. Now today we will be focusing something which is regarding the normal flora of the human body. Now, what is the normal flora? Normal flora is nothing but the bacteria that is residing inside the human body. आपल्या शरीरामध्ये काही ठिकाण असे असतात की जिथे हे बॅक्टेरिया राहतात and these are the natural flora. म्हणजे ते काय, ते आपल्या बॉडीमध्ये आतमध्ये असतात but they are helpful to the human body. The human microbiome or microbiota is the aggregate of microorganisms that reside on the surface of deep layers of skin, in the saliva and oral mucosa, in the conjunctiva and in the gastrointestinal tract. म्हणजे बॅक्टेरिया कुठे कुठे राहतात? The bacteria they reside on the surface of the deeper layer of the skin. स्किनचा जो आतला लेयर आहे त्या आतल्या लेयर मध्ये हे बॅक्टेरिया तिथे असतात. इन द सलाइवा आपल्या थुंकीमध्ये हे बॅक्टेरिया असतात. ओरल म्युकोजा इथून म्युकस मेम्ब्रेन जो असणार आहे या ओरल कॅव्हिटी मध्ये याच्यामध्ये पण ते बॅक्टेरिया तिथे असतात. इन द कंजंक्टिव्हा डोळ्यामध्ये सध्याच्या डोळ्याचं इन्फेक्शन सगळ्यांना चालू आहे त्या डोळ्यामध्ये पण बॅक्टेरिया तिथे प्रेझेंट असतात. इन द गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट, गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट म्हणजे जिथं आपल्याला इंटेस्टाइन किंवा असणार आहे या पूर्ण ट्रॅक्ट मध्ये द प्रेझेन्स ऑफ बॅक्टेरिया इज ऑलवेज देअर. They include bacteria, fungi. Some of these organisms perform tasks that are useful for the human beings. However, the majority have no known beneficial or harmful effect. Those that are expected to be present under normal circumstances do not cause any sort of disease, but instead participate in maintaining the health and deemed members of normal flora. नॉर्मल फ्लोरा मध्ये कोणते बॅक्टेरिया असणार आहेत की असे बॅक्टेरिया की जे डिजीज प्रोडक्शन करत नाहीत. इन्स्टेड they start to develop something which is beneficial for the human body. म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल जसं आपण काली इन्फेक्शनच्या बाबतीमध्ये बघितलं होतं की जेवल्यानंतर आपली पचनक्रिया ही इनिशिएट करायला किंवा ती व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी पचायसाठी म्हणून काम करतं. कोण काम करतं तर दीज बॅक्टेरिया आर हेल्पफुल फॉर परफॉर्मिंग दोज पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीज. सेकंडली एखाद्या वेळेस या स्किनच्या मेम्ब्रेनला एखाद्या वेळेस काही कट वगैरे बसला, काही दुसरी त्याच्यात घाण जर गेली तर त्या घाणीला आतमध्ये ब्लडपर्यंत न येऊ द्यायचं काम पण हे बॅक्टेरिया करत असतात. मीन्स अल्टिमेटली इट इज प्रोटेक्टिंग द ह्युमन बॉडी फ्रॉम एनी फॉरेन सबस्टन्स दॅट इज कमिंग इनसाइड द ह्युमन बॉडी. More bacteria than human cells in the body, provided with some nutrients, stimulate immune system. Immunity can be cross-reactive against certain pathogen, prevent colonization by potential pathogens, paralysis and so on and so forth. म्हणजे हे सगळे बॅक्टेरिया काय वर्कआउट करतात, ते वेगवेगळ्या ठिकाणी ह्युमन बॉडीमध्ये राहतात अँड दे स्टार्ट टू प्रोटेक्ट द बॉडी फ्रॉम इनसाइड. The reason for understanding normal flora of the healthy human body, normal flora versus human body. Some normal flora मध्ये कोणकोणते बॅक्टेरिया असू शकतात. Opportunistic pathogen when injury occurs, when resistance of the body decreases and when moved to another site. आता ही जे बॅक्टेरिया जे पोटामध्ये आपल्याला फॉर एक्झाम्पल आहे हे बॅक्टेरिया these are also called as opportunistic pathogens. Opportunity त्यांना मिळाली की they will start working on that particular aspect. म्हणजे कसे असतात समजा बाय चान्स जर तसं झालं तर they may be opportunistic pathogens. They may be when injury would occur, काही एखादी जर इंजुरी झाली तर देन ते सेप्टिसेमिया तिथे डेव्हलप होतो. देन दे स्टार्ट वर्किंग वेन रेजिस्टंट ऑफ द बॉडी इज डिक्रीज. जसं आपण कालच्या वेळेस बघितलं की अशा प्रकारचे ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन असतात की ज्या इन्फेक्शनमुळे ऑलरेडी आपल्याकडे एक सेकंडरी इन्फेक्शनचा पॉईंट आपला काल घेतला होता आपण की ज्याच्यामध्ये आपल्याकडे ऑलरेडी इन्फेक्शन ह्युमन बॉडीमध्ये आहे आणि सेकंडरी इन्फेक्शन अजून आपल्याला त्यावेळेस होतं. अशा वेळेस बॉडीची इम्युनॉलॉजिकल सिस्टम कमी असल्यामुळे दी resistant power of the body has decreased and therefore the organism becomes opportunistic pathogens when moved to another site. Origin of the normal flora, relationship between normal flora, the human host and distribution of the normal flora. Where to find microbes? Everywhere. सगळीकडे microbes आहेत. Bacteria are belonging to every sort of things.
A diverse microflora, human body area, the skin and the mucous membrane, shortly after birth until death. Number of bacteria 10 to 14 bacteria to 10 to 13 host cells. इतक्या नंबर ऑफ होस्ट सेल्स पेक्षा ही जास्त बॅक्टेरिया ह्युमन बॉडी मध्ये असतात आणि हे बॅक्टेरिया कधी डेव्हलप व्हायला सुरू होतात स्किन अँड म्युकोजल मेम्ब्रेन मध्ये जस्ट आफ्टर बर्थ जन्माला या बॅक्टेरिया पर्टिक्युलरली आपल्या बॉडीमध्ये डेव्हलप व्हायला सुरुवात होतात आणि मरेपर्यंत हे बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये राहतात. बट एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे दीज आर प्रोटेक्टिव्ह बॅक्टेरिया, हे चांगले बॅक्टेरिया, हे असे तुम्हाला डिझीज कॉज करतील अशातले भाग नसलेले बॅक्टेरिया आहेत. दे आर ऑलवेज हेल्पफुल टू द ह्युमन बॉडी. द नॉर्मल फ्लोरा काय काम करतो? एट द होस्ट, harms the host in sometimes and exists as common cells with no effect at all. Virus and parasite not normal microbial flora. Most of these consider that they are not the common cells or host. Viruses किंवा parasites हे नॉर्मल फ्लोरा मध्ये कन्सिडर केले जात नाहीत. मॅक्सिमम बॅक्टेरिया हे नॉर्मल फ्लोरा मध्ये कन्सिडर केले जातात आणि हेच बॅक्टेरिया विल बी हेल्पफुल फॉर द प्रॉपर डायजेशन ऑफ द फूड, द प्रोटेक्शन ऑफ द बॉडी फ्रॉम इनसाइड थ्रू स्किन अँड म्युकस मेम्ब्रेन and the overall resistant power can be increased because of this particular bacteria aslar. Normal flora and pathogenesis, transient colonization, permanent colonization and disease. Colonization, establishment of site of reproduction of microbes on a person without necessarily resulting in tissue invasion or damage. And infection म्हणजे काय की growth and multiplication of microbes in the body of the host with or without the production of the disease. The normal flora influences the anatomy, physiology, susceptibility to pathogens and morbidity of the host. मग नॉर्मल फ्लोराचं काम काय आहे हे या पर्टिक्युलर स्लाइड मध्ये आपल्याला दिसायला सुरुवात होती की नॉर्मल फ्लोरा अनाटॉमी, फिजियोलॉजी, पूर्ण बॉडीचं स्ट्रक्चर मेंटेन करायचं काम पण बऱ्यापैकी हे बॅक्टेरिया करतात. ससेप्टेबिलिटी टू पॅथोजन्स म्हणजे पॅथोजन्स किंवा पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम्स जे बॉडीमध्ये येतील त्यांच्यापासून रेजिस्टंट मिळवायसाठी म्हणून हे पर्टिक्युलर बॅक्टेरिया परत तिथं काम करत असतात. The effect of the normal flora on the host was not well understood until germ-free line animals became available. Two interesting observation: the germ-free line animal lived most of the twice of the long. म्हणजे एक एक्सपेरिमेंटल प्रूफ त्यांनी तिथे दिलेलं होतं की जर्म-लाइन ॲनिमल तिथे डेव्हलप केलं की त्याच्यामध्ये त्या जर्म-लाइन ॲनिमलला वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन दिल्यानंतर पण त्याचा रेजिस्टन्स वाढतोय. कशामुळे वाढतोय तर त्याच्या अंगात असलेले जे बॅक्टेरिया असणार आहे त्या बॅक्टेरियामुळे हा रेजिस्टन्स वाढतोय असा इथे संदर्भ. Local environment factors influencing normal local environment, pH, temperature, redox potential, oxygen, H2 and nutrient levels. हे सगळं एक्सटर्नल एन्व्हायरमेंट तिथे असताना बॅक्टेरिया व्यवस्थितरित्या जगू शकतात. डाएट, एज, जसं आपण फॉर एक्झाम्पल आपण आईच्या पोटातून जन्माला आल्यानंतर पहिली गोष्ट आपण अशी होते कारण आपल्या आईच्या पोटामध्ये ॲम्नियोटिक फ्लुइडमध्ये आपण असतो आणि आपण जसंही त्या बर्थ कॅनलच्या आपण बाहेर आलो की सगळ्यात पहिले आपल्या लंग्स जे असतात ते एक्सपांड व्हायला सुरू होतात. आपण असा करून तोंडाने श्वास घ्यायचा सुरू करतो. पहिला श्वास जो आपण घेतो त्या पहिल्या श्वासामध्ये एअरमध्ये असलेले बॅक्टेरिया सगळे तोंडात जातात. दे स्टार्ट टू डेव्हलप इनसाइड द ह्युमन बॉडी अँड these bacteria will last for a long period of time up till the death of that particular person. They will remain inside the human body only. Age of the person, of course, जसं आपण म्हातारा व्हायला सुरुवात होऊ जसं आपली एजिंग प्रोसेस सुरू होते ती एजिंग प्रोसेस होत असताना the bacteria also become slowly they become inefficient. हळूहळू ते इनएफिशियंट व्हायला सुरुवात होतं. म्हणजे त्यांची जी ॲबिलिटी असते पोट फॉर एक्झाम्पल आता तुम्ही बघा की म्हातारे माणसं आहेत समजा 80-85 वर्षाचे जनरली त्यांना पोटाचे कॉम्प्लिकेशन्स व्हायला सुरू होतात. डायजेशन प्रॉपर होत नाही, इंडायजेशनचा प्रकार जास्त प्रकारे वाढतो, काही सॉलिड जास्त फूड काढलं की पोटामध्ये दुखणं होतं. हे कशामुळे होत आहे तर दिस इज बिकॉज ऑफ द एजिंग प्रोसेस दॅट इज टेकिंग प्लेस. जसं ह्युमन बॉडीच्या सेल्स एजिंगमध्ये म्हाताऱ्या होत जातात तसेच हे बॅक्टेरिया जे पोटामध्ये किंवा ह्युमन बॉडीमध्ये आहेत हे पण बॅक्टेरिया हळूहळू म्हातारे व्हायला सुरुवात होतात अँड अल्टिमेटली थिंग्स गो इन व्हेरी सॉफ्ट मॅनर. हेल्थ कंडिशन, इम्युन ऍक्टिव्हिटी, ऑफकोर्स एजमुळे ह्युमन ऍक्टिव्हिटी किंवा इम्युन ऍक्टिव्हिटी जी आपली असणार आहे ही पर्टिक्युलरली स्लो डाऊन. म्हणूनच सगळ्यात मेन गोष्ट की तुमची तब्येत सांभाळणं हा सगळ्यात मोठा एक काय म्हणतात माइलस्टोन आहे की ज्याच्यामुळे आपल्याला वी विल रिमेन ए वेल इनसाइड फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला बाहेरून आपण खूप छान सुदृढ दिसत असलो तरी इनसाइड द ह्युमन बॉडी
these are the human body, if immunologically if we are weak, त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणजे अगदी त्या जिममध्ये जाऊन मसल बनवायचे, एकदम बॉडी बिल्डिंग वगैरे करायचं, आणि आतून इनसाइड इफ द इम्युनॉलॉजिकल कॉन्सिक्वेन्सेस आर नॉट गुड, देन सर्टनली दॅट पर्सन इज ॲब्सोल्युटली नॉट ॲट ऑल हेल्दी. तो दिसत असताना आपल्याला अगदी छान बॉडी बिल्डर वगैरे दिसतो, पण इनसाइड द ह्युमन बॉडी इट इज फॉल्स. लक्षात. अँटीबायोटिक्स, ऑफकोर्स अँटीबायोटिक जास्त प्रमाणामध्ये अँटीबायोटिकचा मारा केला गेला, अँटीबायोटिक जास्त केले तर नॉर्मल फ्लोरा ऑफ द ह्युमन बॉडी गेट्स डिस्टर्ब. Significance of normal flora. Normal flora may aid the host in several ways. Aid in digestion of the food. पोटामध्ये असतो, डायजेशन मुळे होतं. Help the development of mucosal immunity. म्युकोसाची इम्युनिटी वाढवायचा जो काही बॅकग्राऊंड आहे, that has been given by this particular thing. Protect the host from colonization with pathogenic microorganisms. जेही pathogenic microorganisms attack करतात, these pathogenic organisms have been, or they will be able to kill those organisms inside the human body. Okay. Composition of the normal flora. The normal flora मध्ये काय काय असतं ह्युमन बॉडी मध्ये? The normal flora of humans are exceedingly complex and consist of more than 200 species of bacteria. 200 वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरियल स्पीशीज या ह्युमन बॉडी मध्ये असतात. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला नेहमी असं वाटतं की आपण मायक्रोबायोलॉजी शिकत असताना नॉर्मल सॉईलमध्येच मायक्रो ऑर्गॅनिझम असतील किंवा फूडमध्येच असतील, तर असं नाही. तुमच्या ह्युमन बॉडीमध्ये पण आहे 200 वेगवेगळ्या स्पेशीज ऑफ बॅक्टेरिया आर प्रेझेंट इनसाइड ह्युमन बॉडी. दे मेकअप द नॉर्मल फ्लोरा मे बी इन्फ्लुएन्स्ड बाय व्हेरियस फॅक्टर्स इन्क्लुडिंग जेनेटिक्स, एज, सेक्स, स्ट्रेस, न्यूट्रिशन अँड डाएट ऑफ एन इंडिव्हिज्युअल. हे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये नॉर्मल फ्लोरा, म्हणजे असं असणार नाही की आज मी सांगतो तुम्हाला 200 स्पेशीज आहे म्हणून प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये या 200 स्पेशीज असतील, अशातला भाग नाही. इट डिपेंड्स अपॉन व्हेरियस डिफरंट थिंग्स दॅट द बॅक्टेरिया वुड कॉलोनाइज इनसाइड द ह्युमन बॉडी. The 3 developmental changes in the human body: weaning, the eruption of the teeth, and the onset of cessation of the ovarian function invariably affects the composition of the normal flora in the intestinal tract, the oral cavity, and the vaginal respectively. However, within the limits of these fluctuations, the bacterial flora of the humans is sufficiently constant to give a general description of the situation. म्हणजे जनरली हा नॉर्मल फ्लोरा जो असणार आहे, हा जन्मल्या जे बॅक्टेरिया आपल्या पोटात किंवा आपल्या ह्युमन बॉडीमध्ये राहतील, हे जसं जसं आपलं एजिंग प्रोसेस सुरू होईल तसा हा फ्लोरा बदलत जातो. वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया परत हळूहळू बॉडीमध्ये एंटर होतात अँड दे स्टार्ट टू कलराइज ॲज नॉर्मल फ्लोरा ऑफ द ह्युमन बॉडी. The human first becomes colonized by normal flora at the moment of the birth and passes through the birth canal. In utero, the fetus is sterile, but when the mother's water breaks and the birth process begins, she does colonization of the body surface. Handling and feeding of the infant after birth leads to establishment of stable normal flora of the skin, oral cavity, and intestinal tract in about 48 hours. आईच्या पोटामध्ये सगळ्यात छान एन्व्हायरमेंट असतं. दिस इज वन ऑफ द बेस्ट पार्ट. आई जी आपल्याला पोटामध्ये 9 महिने सांभाळतील, त्या 9 महिने सांभाळत असताना अत्यंत चांगल्यारीत्या ते बाळ आईच्या पोटामध्ये असतं. अँड वन्स इट कम्स आउट ऑफ द बर्थ कॅनल, पहिले तेव्हा बर्थ कॅनलच्या बाहेर आलं की ज्या इन्फंटना त्या छोट्या बाळाला जेव्हा आई हाताळते किंवा दूध पाजते, अशा वेळेस त्याच्या बॉडीमध्ये, त्या इन्फंटच्या बॉडीमध्ये नवीन असा मायक्रोफ्लोरा हा डेव्हलप होत असतो त्याच्या बॉडीमध्ये. The composition of child's bacterial flora is dependent upon the mother's microflora, since she is the primary source for the child's bacteria at the outset. Of course, जसा आपल्या आईचा मायक्रोबियल फ्लोरा असणार आहे, मॅक्सिमली तसाच होतो. काही नवीन बॅक्टेरिया पण ऍड होतात, पण आईचं जर इम्युनिटी किंवा आईचे जे मायक्रोफ्लोरा जो असणार आहे, जनरली तोच मायक्रोफ्लोरा आपल्याला कॅरी ओव्हर करून आपल्यापर्यंत येतो. ओके, सो विल स्टॉप हियर फॉर टुडे अँड this lecture will be continued for the next period also, because there is another second part by which we will try to study the normal flora of the human body. Thank you.